मित्रांनो एक पारितोषिक आलंय, मी नाव सांगणार नाही ते पारितोषिक कोणी पाठवलंय, पण पारितोषिक मी अनाउन्स करतो. शिवसाई संघाने जर फायनल मारली तर ते ज्या हॉटेलला बोलतील त्या हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जाण्यात येईल. हरेंद्र खारकर जर यांनी मॅन ऑफ द सिरीज जिंकली तर त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक, आणि हरेंद्र खारकर यांनी प्रत्येक मॅचमध्ये जेवढ्या मॅन ऑफ द मॅच मिळतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाव मी सांगणार नाही, नाव सध्या गुपित आहे. चला या लवकर. शिवसाई संघ सज्ज झालेत, फिल्डिंग लावून घ्यायचे साई 11 संघ. पारितोषिक आलेलं आहे हरेंद्र खारकरसाठी. जेवढ्या मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3,000 रुपयाचं पारितोषिक. जर मॅन ऑफ द सिरीज मिळाली तर मॅन ऑफ द सिरीजला 10,000 रुपयाचं पारितोषिक हरेंद्र खारकरला. आणि जर शिवसाई संघाने फायनल जिंकली, ही फायनलची ट्रॉफी हातावर नावावर केली तर खेळाडू ज्या हॉटेलमध्ये बोलतील त्या हॉटेलमध्ये त्यांना पार्टी देण्यात येईल. हे ज्यांच्याकडून पारितोषिक आलंय त्यांचं नाव गुपित आहे. आणखीन एक खुश खबर वरचढ म्हणू शकतो आपण, साई 11 संघाकडून ही खबर आली आहे. साई 11 संघाने जर फायनल जिंकली, ही मॅच जिंकली, साई 11 संघाने जर शिवसाई संघाला हरवलं तर गोवा ट्रिप आहे सर्व खेळाडूंना. पहिला बॉल फुल टॉस बॉलला बिर्र काऊन लावलंय मिड विकेट रिजन मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये 2 धावेसाठी विजेंद्र कोळी. भाऊक झाले होते विजेंद्र मागच्या मॅच मध्ये. सुरुवात केली आहे शून्यापासून, 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील खारकर. जिग्नेश पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आहे विजेंद्रसाठी. पहिला बॉल 2 धावा आल्यात. हा बॉल बराच बाहेर होता ऑफ स्टंपच्या. इथे मात्र एकदा मिळेल पॉइंट रिजन मध्ये. एका धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा धावफलकावर लागल्यात. शिवसाई संघ मागचा सामना थाटामाटात जिंकला. 1 बॉल 5 फिनिशिंग रोल अदा केला हरेंद्र खारकरने. इथे स्वप्नीलचा चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळून काढलाय, ढकललंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा आणखीन मिळतील. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 5 धावा. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. योगेश पाटील यांचं आगमन झालंय. काल आपण योगेशला खेळताना पाहिलं ऍक्शन मध्ये. तीन चेंडू 5 धावा. फुलटॉस बॉल थोडासा ब्लॉक मध्ये होता, खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. इथे 1 धाव मिळते स्वप्नीलला. धावसंख्या झाली 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा धावफलकावर लागली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजेंद्र आता मात्र स्ट्राइक एंडवर येत आहेत. चांगला फटका होता विजेंद्रचा. हाई या बॉलवर सुद्धा 2 धावा मिळतील. विजेंद्र अर्जित करतायत.
2 धावेने धावसंख्येत आणखीन भर होईल. धावसंख्या झाली 5 चेंडू 8 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल घेऊन जिग्नेश कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जातील. सामोरे जातील मिस्टर बीपीएल म्हणजेच विजेंद्र कोळी. फुलटॉस बॉल होता, स्लोअर वन टाकला होता. इथे मात्र पॉइंट रिजन मध्ये एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला विजेंद्रने. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ समा. पहिल्या षटकानंतर शिवसाई संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 9 धावा. येत आहेत राईट आर्म राऊंड द विकेट जातील पंचांच्या उजव्या बाजूने. त्यांना सामोरे जाईल विजेंद्र. स्लोवर टाकलेला बॉल होता. चांगला पूल पाहायला मिळाला विजेंद्रच्या बॅट मधून, पण मात्र नशिबाने साथ दिली नाही. झाडा लागून तो बॉल आतमध्ये आला. एक धाव मिळते कृतिकेशच्या या बॉलिंगवर. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. साई 11 संघ बघा, या संघाला संधी आहे. जर साई 11 संघाने हा सामना जिंकला तर त्यांना सर्व खेळाडूंना गोव्याची ट्रिप ऑफर केली आहे सनी यांनी. हा चांगला फटका आहे स्वप्नीलच्या बॅट मधून. हा बॉल मैदानामध्ये परत आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव होईल का? निश्चितच होईल. प्रकाश गोपाळ बंद्रे यांच्याकडून विजेंद्र यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 2 धावा इथे अर्जित केल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. आणखीन 2 धावा मिळत आहेत. हाही चांगला फटका होता स्वप्नीलच्या बॅट मधून. चांगला पूल पाहायला मिळाला. या 2 धावेने आणखीन धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. कृपया बॉल आतमध्ये टाकायचे आहेत. तीन चेंडू झालेत. धावसंख्या झाली 14. 3 बॉल 14 रन्स. कृतिकेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. सामोरं जातील त्यांना स्वप्नील. स्लोवर वन टाकला होता. इथे फटका फसला. कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं कृतिकेश कडून. डॉट बॉल येतोय. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता कृतिकेश. मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. मॅन ऑफ द मॅचची जर्सी तुम्ही त्यांच्या शरीरावर पाहू शकतात. धावसंख्या स्थिरावली आहे 14. या धावसंख्येवर 4 बॉल झालेत कृतिकेशचे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये.
स्लोवर बॉल टाकला होता. इथे सुद्धा स्वप्नीलने हलक्या हाताने खेळून काढले या बॉलला. एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. 5 बॉल झालेत. अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 15. हो ब्लॉकर मध्ये टाकला होता. पंचांकडे इशारा आलेला. अपील मागितली होती पंचांकडे. पंचांचा इशारा आला की लेग स्टंप सोडून चाललेला बॉल. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे शिवसाई संघाची 16. श्री गजानन संघ, श्री गजानन स्पोर्ट्स रेडी राहायचं आहे. राजहंस नवीन गोलंदाज गोलंदारीसाठी येतोय. धावसंख्या झाली आहे 16. तिसरं षटक घेऊन राजहंस राईट हॅम ओव्हर द विकेट सज्ज होतोय. चांगला फटका. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावेंसाठी. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. स्ट्रॉंग झोन आहे विजेंद्रचा ऑफ साइड. आणि जवळून विजेंद्र आता सेट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. सरळ बॅटने खेळलेला फटका होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. तनिष आहे तिकडे फिल्डिंग साठी. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. 2 चेंडू 19 धावा. दोन चेंडू 19 धावा. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. हरेंद्र नंतर येतोय त्याचाच बंधू स्वप्नील कारकरच्या बॅट मधून हा षटकार. स्वप्नील कारकर त्यांच्या चाहत्यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे अडखळले. 1 धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या झाली आहे 26. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 4. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 26 धावा धाव फलकावर लागल्यात. विजेंद्र स्ट्राइक वर. सरळ बॅटने खेळलेला हा फटका. इथे 1 धाव मिळते. कार्पेटच्या साह्याने जमिनी लगत खेळलेला फटका. एका धावेने धावसंख्येत भर होईल. विकेटचं पतन होत आहे. माफ करा. स्वप्नील बाद होत आहेत रनआउटच्या रूपात. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आता बॅटिंग साठी येतोय म्हणजे हरेंद्र कारकर. स्वप्नील बाद झालाय. त्याचाच छोटा भाऊ छोटे बंधू आता मैदानामध्ये.
बॅटिंगसाठी येत आहेत. एक बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. षटकार मारला होता तो हाच फलंदाज आहे मित्रांनो. फलंदाजीसाठी मैदानात उतरलोय. टाळ्या झाला पाहिजे स्वप्नीलसाठी. काय षटकार मारला. चांगला फटका स्वप्नीलच्या बॅटमधून आला. षटकाराने माघारी परततोय. धावसंख्या झाली आहे 5 बॉल 26 धावा झाल्या आहेत. 5 चेंडू 26 रन. आतापर्यंत पाहिलं तर 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात राजहंसने. चला लास्ट बॉल आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका कृतिकेश, विनंती आहे. 5 चेंडू मध्ये धावा झाल्या 26. लास्ट बॉल. ओ हो बीट केलंय. हरेंद्रला बीट केलंय. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली शिवसाई संघाची 26 धावा. डीजे गौरव येतोय आता मात्र गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट घेऊन. पहिला बॉल इनसाइड आउट खेळलाय. कव्हरवर देखना फटका. 2 धावेसाठी विजेंद्रच्या बॅटमधून. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 28. संख्या जर पाहिली धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावर लागल्यात. शॉर्ट बॉल होता. चांगल्या पद्धतीने पुल केलाय विजेंद्रने. 2 धावा इथे मिळते. धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. लागल्यात. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो बराच बाहेर टाकलेला बॉल होता. ऑफ स्टंपच्या वाईट +1. 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत. क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 एक्स्ट्रा मध्ये भर होते. 2 धावेने धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे. 3 बॉल 33 रन. पुढील बॉल विजेंद्रसाठी चांगला फटका आहे.
कव्हरचा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावा आणखीन मिळत आहेत. धावसंख्या झाली 35. 4 बॉल 35 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावर लागल्यात. पस्तीस धावा धावफलकावर लागल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. ब्लॉक मध्ये टाकला होता. इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 36. लास्ट बॉल असेल. सामोरा जाईल हरेंद्र. धावसंख्या झाली 36. लास्ट बॉल आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईट +1. 2 अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 38 धावा. अडतीस धावा धावफलकावर लागलाय. शेवटचा बॉल आहे. सामोरे जातील विजेंद्र. 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केलेत आतापर्यंत गौरवने. शॉर्ट बॉल होता. समोर खेळण्याचं मन बनवलं होतं. झेल बाद होतील विजेंद्र लास्ट बॉलवर. 4 षटकानंतर शिवसाई संघाची धावसंख्या झाली आहे 38 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष ठेवलंय साई लेन संघासमोर. बॉल बॉईज त्यांनी प्लीज बॉल टाकायचा आतमध्ये. त्याचप्रमाणे सन्माननीय यादव साहेब यांचं आगमन झालंय. जय माता दी ग्रुप तर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. खूपच महत्त्वपूर्ण हा दोन्ही संघाचा सामना. कारण जो संघ हा सामना जिंकेल तो आजच्या दिवसातील म्हणजे तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसातील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल, जिथे SGS बॉयज LGS स्पोर्ट्सचा टीम पहिलंच जाऊन पोहोचलेली आहे. साई इलेव्हन या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि शिवसाई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या आणि 39 धावांचं एक माफक आव्हान ठेवलंय ते साई इलेव्हन या संघापुढे. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे रणचेसाठी. आयुष आणि जिग्नेश ही सलामीची जोडी. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारलंय या सलामीच्या जोडीने. म्हणजेच स्ट्राईक एंडवर जिग्नेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर आयुष
ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. संघाचं पहिलं षटक घेऊन शिवसाई संघाकडून गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी येतोय पराग मुकाशी. आणि प्रथमच या टुर्नामेंटमध्ये सलामीची जी जिम्मेदारी दिली आहे ती आयुषकडे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. समीर पाटील जे विटा गावातील एक चांगले नावाजलेले गोलंदाज होते त्यांचे सुपुत्र. पुन्हा एकदा बरसात आता होत आहे बक्षिसांची. के ग्रुप कडून पराग यांना प्रत्येक विकेटसाठी एक ब्रिजर देण्यात येईल. पराग यांना पॉवर प्लेचं पहिले षटक. फक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर उभा असू शकतं. त्याच्यामध्येच राईट टर्म राऊंड विकेट मारा करतील. समोर आहेत जिग्नेश. यॉर्कर डिलिव्हरी खोदून काढला तो लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. फक्त एक धाव इथे मिळेल. स्वतःचं आणि संघाचं खातं इथं उघडलं आहे एका धावेने जिग्नेश यांनी. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं पराग मोकाशी यांना सुवर्ण संधी आहे. जेवढे विकेट त्यांना मिळतील प्रत्येक विकेटला त्यांच्या चाहत्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फटका वन बाउन्स जातोय सीमा रेखेवर 4 धावांसाठी. विटाव्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा डे नाईट स्पर्धा आयोजित केली आहे. विटावा चॅम्पियन्स लीग सीझन 1 येणाऱ्या 29 आणि 30 मार्च रोजी. ज्या स्पर्धेमध्ये 6 संघ भाग घेतील. 6 संघ मालक असतील. प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन प्लेयर आणि एक चॉईस प्लेयर असेल. ज्याचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी एक सरप्राईज ठेवण्यात आलं आहे. 29 आणि 30 मार्च VCL विटावा चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 1. त्याचप्रमाणे 11 आणि 12 एप्रिल रोजी VKSL टुर्नामेंट आयोजित केली आहे. ज्यामध्ये 8 संघ आपल्याला मिळतील. ओहो कडक. इट्स अ कडक. 2 धावा मिळतील आयुषला. आणि जसा हा फटका आला बॅटीतून तसाच लगेच इथे आमच्या पॅवलीमध्ये बसले त्यांचे वडील समीर पाटीलच्या चेहऱ्यावरती एक हास्य स्मित त्यांच्या चेहऱ्यावरती आलं. कारण नक्कीच मुलगा ज्याप्रमाणे आता परफॉर्म करतोय. चौकार आणि लागोपाठ 2 धावा आता खेळून काढल्या. बॉल बॉईज लेग साईडला आणि ऑफ साईडला जे असतील गाड्या बघा जरा तिकडे हायवे आहे गाड्या येत आहेत. त्याचप्रमाणे चेंडू हातात ठेवू नका त्वरित मैदानामध्ये फेकून द्या. धावसंख्या झाली ती आता 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. रनचेस जो आहे 39 धावांचं एक मोठं आव्हान पेलवताना इकडे पहिल्याच 3 चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. जो रन गती जी धाव गती प्राप्त करायची आहे ती 3 चेंडूवरती प्राप्त करण्यात यश त्यांना आतापर्यंत नक्कीच यश मिळालेलं आहे. अजूनही 21 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी साई 11 या संघाला. सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे. खास करून आयुष यांनी आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि 6 धावा एका चौकाराच्या मदतीने आणि 2 धावा असे 6 धावा जमा केल्या आहेत. या चौकाराबरोबर 19 चौकार आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये झालेले आहेत आणि 20 षटकार आलेले आहेत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत. वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू इनर एज लागून जातोय लेग गलीच्या दिशेमध्ये. 1 धाव काय रोखू शकले नाही तिथे फिल्डर. या एका धावावरती समाधान. धावसंख्या वाढते. बिनगडी बाद 8 धावा. नक्की 4 चेंडू झालेत 8 धावा धावफलकावर लागले. ज्या पद्धतीचं प्रतिउत्तर करायचं होतं त्याच पद्धतीचं प्रतिउत्तर करताना पाहायला मिळत आहे. 39 धावांचा पाठलाग करतायत. अजूनही 31 धावांची गरज आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका होता. इथे बघा कॉल लेट आला पण मात्र
चूक झाली खेळाडूकडून, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, नाहीतर रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. 9 धावा झाल्या धावफलकावर, एक लास्ट बॉल बाकी आहे परागचा. नक्कीच लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडंसं तयारीत राहावं लागतं, कारण चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच फास्ट येतो आणि थोडंसं स्टार्टअप घेतला असता तर चित्र कदाचित वेगळं असतं. चांगला प्रयत्न तिकडे विशालकडून, एक धाव काय रोखू शकले नाही. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली, पराग यांनी खर्च केल्या 10 धावा. 39चा पाठलाग सुरू आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा असं समीकरण. म्हणजे एकंदरीत या 3 षटकामध्ये 10च्या सरासरीने रन जमा करावे लागतील जर विजय त्यांना प्राप्त करायचा असेल तर साई इलेव्हनच्या संघाला. डीजे दिशेने ठेवले. समोर आहेत उजव्या हाताचे फलंदाज आयुष. बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात टप्पा खाऊन स्लोअर डिलिव्हरी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाचा चेंडू. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. अजूनही 17 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी साई इलेव्हन या संघाला. आयुष आत्तापर्यंत 8 धावांवरती खेळी करत नाबाद स्ट्राईक एंडवरती आहे. त्यांची साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती जिग्नेश. हो, हाही चांगला बॉल होता. बीट केलं, चकवलं गोलंदाजाला, फलंदाजाला. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. आणि बघा, जर आपण फिल्डिंग पाहिलं, लॉंग ऑफवर बघा कोणता खेळाडू उभा आहे, जो बरेच वर्ष झाले लॉंग ऑफ मध्ये आपण त्याला फिल्डिंग करताना पाहिलं नाही. म्हणजेच विजेंद्र कोहली लकी स्टार मध्ये असायचा तेव्हा फिल्डिंग करायचा, शिवसाईमध्ये पॉइंट मध्ये आपण त्याला फिल्डिंग मध्ये पाहिलं. पण इथे मात्र अशी वेळ आली आहे की लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करावी लागते, कारण काय सामना मोठा आहे, ही स्पर्धा मोठी आहे. तिसरा बॉल चांगला बॉल होता. हा बराच शॉट भेटला, टाइम भेटला, रूम मिळाला फलंदाजाला आणि 2 धावा जडल्या बॅटर आयुषने. 3 बॉलमध्ये 2 धावा आल्या, म्हणजे धावसंख्या आता जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 27 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 15 चेंडू 27 धावा. नक्कीच आयुष चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत, एक संयमी खेळी करत आहेत आणि तसेच आक्रमक देखील होत आहेत. चेंडू जसा येतोय त्याप्रमाणे बॅट फिरून रन्स जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत आयुष. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जाते मिड विकेट क्षेत्रामध्ये. विशाल क्षेत्ररक्षक थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम म्हणजे 1 धाव धावून पूर्ण केले आयुष यांनी. या 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले बिनगडी बाद 13 धावा. 13 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 26 धावांची गरज आहे. 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 26 धावा. 14 बॉल मधले 13 बॉल तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर मारावे लागतील. आणि कुठेतरी एक मोठा फटका इथे घेण्याची गरजही आहे. थोडं रिस्क घ्यावं लागेल इकडे आणि रिस्क घेण्याचा प्रयत्न झालेला तर आहे आणि रिस्क सफल ठरतोय. षटकार येतोय 21वा षटकार या टुर्नामेंट मधला. पाटीलला सुवर्ण संधी आहे. आणखीन एक षटकार मारला तर त्यांचे काका राजू पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स झालंय. आणखीन एक षटकार आला. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 चेंडूमध्ये आता 20 धावांची गरज आहे. 13 बॉल 20. अजूनही दोन्ही संघांना इथे
संधी आहे हा सामना जिंकायची. जरी षटकार आला तरी पण 13 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा शिल्लक आहेत जमा करण्याच्या, ज्या कराव्या लागतील. कंपल्सरी चेस आहे हा सामना. सोनू यांचा पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. कॅचिंग पोझिशनमध्ये एकही फिल्डर नाही. थोडंसं डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षक इथं ठेवताना सोनू. पाहूया पंच काय इशारा करतायत. पंच इशारा करतायत ओव्हर समाप्त झाली आहे, म्हणजे जिग्नेशच्या बॉडीवरून हा बॉल गेला असं पंच दर्शवत आहे. षटक संपलंय. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज. संतोष शेट तोडकर आहे लाखात एक नंबर. आमचा संतोष शेट तोडकर आहे लाखात एक नंबर. आमचा संतोष शेट तोडकर. धन्यवाद डीजे. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20 रन. तिसरं षटक घेऊन हरेंद्र गोलंदाजी मार्कवर. आयुष्य वैयक्तिक 11 धावांवरती खेळत आहेत आणि त्यांची साथ देत आहेत. एका षटकाराच्या मदतीने जिग्नेश 8 धावांवरती खेळत आहेत. खूपच सुरेख पद्धतीने चुरशीचा हा सामना दोन्ही संघांमध्ये. भावेन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. समोर आहेत उजव्या हाताचे फलंदाज आयुष पाटील. आपटलेला चेंडू. वन बाउंडची वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलने सरप्राईज केलं. कानाच्या बाजूने शिट्ट्या वाजवत गेला हा बॉल. आयुष्या डॉट बॉल येतोय. जिंकण्यासाठी समीकरण 11 चेंडू मध्ये आता 20 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय आयुष्या बॅट मधून. ही एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण की आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. साई 11 संघाला अजूनही 10 बॉल 19. साई 11 संघ जर हा सामना जिंकला तर संपूर्ण संघाला गोव्याची ट्रिप ऑफर केली आहे. 10 बॉल मध्ये 19 रन. शॉर्ट बॉल पुल केलाय. हा फलंदाज जर सेट झाला तर थेट स्टेडियमच्या बाहेर मारतो हा बॉल. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. सन्माननीय सुशांत बंद्रे साहेब यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर या, स्थानपन्न व्हा. आठ चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 17 रन. साई 11 यांनी जर हा सामना जिंकवलाय तर पियुष यांच्याकडनं त्यांना 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. हरेंद्र यांचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना समोर आहेत उजव्या हाताचे फलंदाज जिग्नेश. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड शॉट केला तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी 2 धावेने धावसंख्या वाढते आता 24 वरती. अगो हवलाय उभी केली चलियाचे पा. या बॉलिंग साठी जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 8 बॉल 15 रन्स. 8 बॉल 15. शेवटच्या षटकापर्यंत जाणारा सामना दिसतोय इकडनं. कव्हर्सला खेळायचा होता हा. झेल सुटतोय. अमोल होते तिकडे, झेल सोडला. जिग्नेश पाटीलला जीवनदान मिळालंय.
7 चेंडूमध्ये आता 14 धावांची गरज आहे. 7 बॉल 14 रन्स. नक्कीच प्रशांत, जी कॅच आता ड्रॉप झालेली आहे, या अशा फलंदाची ड्रॉप झाली आहे ज्याला जीवदान देणं म्हणजे एक आत्महत्या करण्यासारखंच आहे. कारण ज्या फॉर्ममध्ये जिग्नेश आणि आयुष आहेत, नक्कीच मॅच जिंकण्याची दमखम आहे. आणि जर हा झेल जर पूर्ण झाला असता तर नक्कीच अमोलची वाहवा तर झालीच असती, पण शिवसाईने देखील सामन्यामध्ये कमबॅक नक्कीच केलं असतं. नक्कीच शिवसाई संघाने कमबॅक केलं असतं आणि अजूनही वेळ आहे दोन्ही संघाला. दोन्ही संघ समान तराजूमध्ये आहेत, समान तोलले जात आहे. कारण की 7 मध्ये 14 बनवायचे आहेत. चला विजेंद्र, थोडं फास्ट करा, सामना त्वरित सुरू करावा. वारंवार येते. प्रत्येक चेंडूला मीटिंग नका घेऊ, कारण आपल्याला अजूनही सामने खेळायचे आहेत. आपल्या दिवसाच्या उजेडातच सामने संपूर्ण पूर्ण करायचे आहेत. 7 बॉल मध्ये 14. आयुष स्ट्राईकवर. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने ओव्हरची सांगता होते. जिंकण्यासाठी आता 6 बॉल मध्ये 14 रन्सची गरज आहे. डीजे पण चतुराई पाहिली विजेंद्रची. त्यांनी पाहिलं फलंदाज स्टेप आउट करतोय, थोडस जोरात टाकलेला हा बॉल होता. डॉट बॉल येतोय. 4 मध्ये आता बनवायचे आहेत 12. हा चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळलाय. या फटक्याला 2 धावा मिळतील. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. बघा स्ट्राईक एंडवर जो फलंदाजी करतोय तो एक्सपिरियन्स, तो यंगस्टर आहे. आणि जो गोलंदाजी करतोय तो एक्सपिरियन्स खेळाडू आहे. बरेचसे सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत विजेंद्रने. 3 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका कुठेतरी शोधावा लागेल इकडे जिग्नेश आणि आयुषला, कारण 2-2 धावाने सामना काही जिंकू शकणार नाही, कारण कंपल्सरी चेस असणारा सामना असणार आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. लढत मोठी आहे, कारण की जिग्नेशही बरेच सामने जिंकून दिलेत आपल्या संघाला. 3 बॉल 10 धावांची गरज. सरळ बॅटने खेळलेला फटका होता. इथे धाव घेतली नाही. बघा इथे धाव घेतली नाहीये. 2 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज आहे. 2 बॉल 10 रन्स. म्हणजेच आता ज्या प्रकारे
स्ट्राईक रोटेट नाही केले जिग्नेशने, म्हणजे नक्की त्यांच्या मनात असं चाललं असेल की मी स्वतः इथे आपल्या स्वबळावरती आपल्या खांद्यावरती मॅच घेऊन जिंकण्याची दमकम ठेवतो. आणि पाहूया 2 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज, 2 षटकारांची गरज किंवा 1 षटकारांनी चौकारा तरीही हा सामना जिंकू शकतो साई 11 संघ. आता क्लोजिंग फिल्डर्स वाढवलेले आहेत. मला वाटतं क्लोजिंग फिल्डरची गरज नाही, कारण मोठेच फटके मारावे लागतील. 2 चेंडू 10 धावा. 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज. विजेंद्र पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. निर्णायक बॉल. ओ विकेट कुठे चाललाय? 2 धावेसाठी चाललाय. 1 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. आणि ह्या अगोदरच्या चेंडूवरती जिथे मिसफील्ड झाली होती, जर तिकडे 2 धावा धावून काढल्या असत्या तर कदाचित चित्र असतं 1 चेंडू 6 धावा, परंतु त्या 2 धावा नाकारल्यामुळे आणि आता चित्र आहे 1 चेंडू आणि 8 धावा. आणि हा सामना जिंकलेला आहे शिवसाई संघाने आणि क्वार्टर फायनल्स मध्ये प्रवेश केलेला आहे, जिथे वाट बघताय SGS संघ आणि वेल प्लेड सायलेंट संघ. खूपच चांगला खेळ करत हा सामना हरलेला नक्कीच आहे, परंतु मन नक्की जिंकलेली आहे. दोन्ही संघाला विनंती करतो की हँडशेक करून ग्राउंडचा ताबा सोडायचा. त्याचप्रमाणे शिवसाई संघ जर फायनल जिंकला तर ते खेळाडू जिथे बोलतील त्या हॉटेलमध्ये त्यांना पार्टी देण्यात येईल. हरेंद्र कारकर मॅन ऑफ द सिरीज जर जिंकले तर 10,000 रुपये हरेंद्रला देण्यात येईल. हरेंद्रने जेवढा मॅन ऑफ द मॅच जिंकतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक चहिता आहे त्यांचा ज्याचं नाव अजूनही ओपन झालेलं नाहीये, गुपित आहे नाव. चला पाहूया मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर VPL विजेंद्र कोळी. विजेंद्र कोळी व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे संतोष शेठ तोडकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट ने सन्मानित करायचंय खेळाडूला. विजेंद्र कोळी प्लीज लवकर व्यासपीठावर या. SGS चे सर्व म्हणजे जयेश पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आलेल्या विजेंद्र कोळी यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. विजेंद्र कोळी मिस्टर VPL ठरतोय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला या संघाने, शिवसाई संघाने. त्याचप्रमाणे जयेश पाटील SGS चे ओनर, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विजेंद्र माननीय श्री जितेंद्रजी कोटकर, विनंती करतो तुम्ही रंगमंचावर यावं आणि रंगमंचाची शोभा वाढवा ही नम्र विनंती. जय माता दी ग्रुपकडनं तुमचं सहर्ष स्वागत. विजेंद्र कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय? क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश झालाय. थँक्यू सो मच. खूप चांगलं वाटतंय. आयोजनाबद्दल काय म्हणायचंय? कसं वाटतंय आयोजन? विटा वगैरेला प्रतिम 1 नंबर आहे. क्या बात आहे. तयारी झाली आहे का क्वार्टर फायनल साठी? नक्कीच सोडणार नाही. ओके, ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा पुढील मॅच साठी. विजेंद्र ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढील सामना जो असेल तो क्वार्टर फायनल सामना असेल रविवारचा, म्हणजे या ग्रुपचा. दोन्ही संघ सज्ज झालेत. एका साईडला श्री गजानन स्पोर्ट्स तर दुसऱ्या साईडला शिवसाई. एका साईडला SGS चे ओनर तर दुसऱ्या साईडला SGS चे ब्रँड अँबॅसेडर. ही लढत कोण जिंकेल? ओनर ची टीम जिंकेल की ब्रँड अँबॅसेडरची टीम जिंकेल? पाहूया. स्वप्नील खारकर कृपया व्यासपीठावर यायचंय. स्वप्नील खारकर, स्वप्नील खारकर व्यासपीठावर यायचंय. तुम्ही जो षटकार मारला त्या षटकारावर तुमच्या चाहत्यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्हाला नाव खरंच माहित नाही ते चाहते कोण आहेत, पण त्यांच्याकडून आलेलं आहे पारितोषिक. राकेश सूर्यरावजी यांचं आगमन
रंगमंचावर एक विटा गावातील एक नामचीन हस्ती जे मतादे ग्रुप आणि अशोकशा पेंटिगोळ यांच्याकडनं त्यांचा सहर्ष